पाठराखीण मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की भाग्यश्रीचा साखरपुडा होत आहे तेव्हा तिची आई आणि वडील हे पूजेसाठी बसलेले असतात. त्यानंतर गुरुजी हे मुलाला आणि मुलीला पूजेसाठी बोलवतात. त्यानंतर ते सांगतात की मुलाचं आणि मुलीचं औक्षण करून घ्या. त्यानंतर तिथं तृप्ती म्हणते की आता प्राजक्ता बोलवायला हरकत नाही आणि ती प्राजक्ताला बोलवायला जाते आणि सांगते की भाग्यश्रीचं ब्लाऊज हे निघालेलं आहे आणि तू लवकर चल आणि तिची नॉट बांधून दे. त्यावेळेस इकडं प्राजक्ता विचार करते की आई आजींनी तर सांगितलं आहे की जोपर्यंत साखरपुडा होत नाही तोपर्यंत तू तृप्तीच्या रूममधून बाहेर यायचं नाही. तेव्हा ती विचार करते की मी आता काय करू आणि मी बाहेर जाऊन मामा आणि मामीला सांगते. तेव्हा इकडं आलोकने सुलोचना मॅडमच्या चेहऱ्यावरती रंग टाकलेला असतो आणि सुलोचना मॅडम या बाहेर येऊन रडत असतात. तेवढ्या तिथं अंबिका येते आणि म्हणते की मी हे साफ करते म्हणून ती पुसत असते. तेव्हा सुलोचना म्हणते की असू दे, तुझी साडी खराब होईल आणि त्या पुसू देत नाही. त्यानंतर इकडं सुलोचना म्हणतात की तुझं सगळंच खूप चांगलं आहे, तुझा नवरा तुझ्यासोबत आहे, तुझी नातवंड तुझ्यासोबत आहे आणि तुझा मुलगाही तुझ्यासोबत आहे, पण इथं मी सगळी एकटी आहे. माझा मुलगा एक असा आणि दुसरा जो प्रदेशी लंडन पॅरिस असा फिरत असतो आणि माझा नवरा तर मला सोडून दुबईलाच निघून गेला आहे आणि तो आता तर माझा फोनही घेत नाही. त्यावेळेस सुलोचना म्हणतात की सगळेजण म्हणतात की रणरागिणी सुलोचना ही सगळं जग जिंकू शकते, पण इथे मी माझ्याच माणसांना जिंकू नाही शकले. त्यानंतर इकडं तृप्ती हे सगळं पाहत असते. इकडे साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू होतो. त्यावेळेस इकडं प्राजक्ता येते आणि चेहऱ्यावरती ओढणी ओढलेली असते, त्यामुळे तिचा चेहरा काही दिसत नाही. त्यानंतर ती विचार करते की मी जाऊन मामींना सांगते, पण मामी या कामामध्ये असतात. त्यामुळे ती डायरेक्ट प्राजक्ताच्या मागच्या बाजूला जाते आणि भाग्यश्रीला म्हणते की मीच आहे प्राजक्ता आणि तुझी नॉट बांधून देते, ती सैल झालेली आहे. त्यानंतर इकडं तृप्ती म्हणते की जोपर्यंत ही समोर येत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही म्हणून तिला धक्का मारते, पण तेवढ्यामध्ये तिथं मामी येतात आणि तिला सांभाळतात. त्यामुळं प्राजक्ता ही सगळ्यांसमोर येत नाही आणि मामी सांगतात की तू इथून लवकर मध्ये जाता आणि मध्ये जाताना नवरा मुलाची आई तिची धडक होते, पण त्यांनी तिचा चेहरा पाहिलेला नसतो आणि प्राजक्तानीही त्या व्यक्तीचा चेहरा पाहिलेला नसतो आणि त्यानंतर प्राजक्ता ही त्या व्यक्तीला सॉरी म्हणते आणि तिथून निघून जाते. इकडे भाग्यश्री ही प्राजक्ताची वाट पाहत असते. त्यावेळेस मामी म्हणतात की आणखीन किती वेळ रोहनला असंच थांबवणार आहेस आणि तू रिंग घाल. त्यानंतर इकडं भाग्यश्री रिंग घालते. त्यानंतर रोहन ही रिंग घालतो. त्यानंतर इथं साखरपुड्याचा कार्यक्रम हा निर्विघ्न पार पडतो. त्यानंतर इकडं बाबा सांगतात की आता तुला सगळं लक्ष हे रोहित सोबतच ठेवावं लागेल आणि हे तुझ्या जीवनाचा खूप महत्त्वाचा भाग असतील. त्यावेळेस इकडं भाग्यश्री म्हणते हो, म्हणून ती मान डोलावते. त्यानंतर इकडं फोटो काढले जातात आणि लगेच इकडं रोहनला फोन येतो आणि तो तिथून निघून जातो. त्यानंतर इकडं प्रीती ही मुलांना खाऊ घालत असते, पण मुलं काही ऐकत नाहीत. त्यावेळेस प्रीती त्यांच्यावर हात उचलणार तेवढ्यात सुलोचना म्हणतात की तू मुलांवरती हात कसं उचलू शकतेस आणि इकडं समर आणि समायरा म्हणतात की प्राजक्ता मॅडम कधी येणार आहेत, आम्हाला काहीच करमत नाही. त्यावेळेस इकडं सुलोचना म्हणतात मी हेच तर तुला सांगत होते की प्राजक्ताकडून शिकून घे की मुलांना कसं सांभाळायचं. त्यानंतर इकडं प्रीती म्हणते की तुम्हाला कशाला हवी आहे प्राजक्ता. त्यानंतर इकडे भाग्यश्री ही रिंग पाहत बसलेली असते. तेवढ्यात तिथं प्राजक्ता येते आणि म्हणते की काय झालं, किती गोड रिंग आहे. त्यावेळेस इकडं भाग्यश्री रागात असते आणि ती म्हणते की थँक्यू आणि तिथून निघून जाते. त्यानंतर इकडं मामी प्राजक्ताला सांगतात की हा प्रसाद देवळामध्ये जाऊन गुरुजींना पण दे आणि त्यांचे आभार मानून ये. त्यानंतर इकडं सांगत असतात बाबा म्हणतात की भाग्यश्रीलाही घेऊन जा. त्यावेळेस इकडं मामी म्हणतात की तिला कशाला, खूप ऊन झाला आहे बाहेर. त्यावेळेस इकडं प्रीती म्हणते की किती जरी काही केलं तरी तिचं रूप हे प्राजक्तासारखं गोरं होणार नाही, त्यामुळं तिला जाऊ द्या. त्यावेळेस इकडं सगळेजण तिच्याकडे बघतात. त्यावेळेस ती म्हणते की नाही, माझं म्हणायचा अर्थ असा होता की लग्नाच्या अगोदरच हेच दिवस आहेत की जे की एन्जॉय करायचे असतात, लग्न झाल्यानंतर तर तिला असं बाहेर जाता येणार नाही म्हणून मी असं बोलले. त्यानंतर इकडं प्राजक्ता म्हणते की माझी बहीण आहे सुंदर आणि ती माझ्यापेक्षाही खूप सुंदर आहे. त्यानंतर इकडं भाग्यश्री ही रागवलेली असते. तेव्हा प्राजक्ता म्हणते चल भाग्यश्री आपण मंदिरामध्ये जाऊयात आणि तिला गाडीची चावी घ्यायला सांगते. त्यानंतर इकडं सगळेजण तिथून निघून जातात आणि प्राजक्ता मंदिरामध्ये जायला निघते. त्यावेळेस इकडं मामा म्हणतात की तुला काय झालं आहे, मी तुझ्या डोळ्यामध्ये स्पष्ट पाहू शकतो.
आणि तू आज भाग्यश्रीच्या साखरपुड्याच्या दिवशी कुठेच दिसली नाहीस. त्यावेळेस प्राजक्ता म्हणते असं काहीच नाही. त्यानंतर इकडं समर आणि समायरा हट्ट करतात की आम्हाला प्राजक्ता मॅडमच हवी आहे. त्यावेळेस सुलोचना म्हणतात की आपण सगळेजण जाऊयात आणि प्राजक्तांना घेऊन येऊयात आणि तुम्ही हा खाऊ फिनिश करा. त्यानंतर इकडं अंबिका म्हणते की आता प्राजक्ता कशी येणार, तिने तर यायला नकार दिला आहे. त्यावेळेस सुलोचना म्हणतात की मला नकार ऐकणं हे आवडत नाही आणि आपण तिला होकारात बदलायचा आहे आणि ती होकारच देणार. त्यानंतर इकडं भाग्यश्री आणि प्राजक्ता हे मंदिरात जायला निघतात. त्यावेळेस भाग्यश्री प्राजक्ताला गाडीवर बसू देत नाही. त्यावेळेस इकडं प्राजक्ता म्हणते की तुला मी